नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. पहिलं गणित आहे. 5555 ही संख्या कशा प्रकारे लिहिली जाते? आता सर्वांमध्ये बघा इथे 5000 आहे, 5000 आहे. ठीक आहे. 5000 आणि 5000. त्यानंतर 5500. पण इथे शतकला 0 आहे म्हणजे हा पर्याय कटला. इथे 500 आहे. त्यानंतर इथे आहे आता बाकीच्या तिन्हीमध्ये आहे. मग शेवटी काय आहे? 55. ठीक आहे. इथे 05 आहे. कॅन्सल झाला. इथे 50 आहे. हा पण कटला. म्हणजे पर्याय कोणता उरला? डी. बघूया पुढील गणित. 9, 7, 0 आणि 4 या अंकांचा वापर करून चार अंकांच्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येतील तफावत म्हणजेच आपल्याला काढायची वजाबाकी. तफावत म्हणजे वजाबाकी. ठीक आहे. मग आता मोठ्यात मोठी संख्या म्हणजे उतरता क्रम घ्या. तर सर्वात मोठा अंक आहे 9. त्यानंतर 7, 4, 0 9740 वजा. आता लहानात लहान म्हणजे चढता क्रम. तर 4, 0, 7 आणि 9. मग यांची आपल्याला करायची वजाबाकी. तर 0तून 9 वजा होत नाही. या ठिकाणी इथे होतील 10 आणि इकडला 1 गेला तर इथे राहिले 3. 10 वजा 9 1. बघा आता पर्यायमध्ये 1 सर्वत्र आहे. मग 3 मधून 7 वजा होत नाही तर इकडला हातचा 1 द्या. ठीक आहे. तर इथे राहिले 6 आणि इथे झाले 13. मग 13 मधून 7 गेले किती राहिले? 6. बघा आता शेवटी 1 आणि 6 इथे 9 आहे म्हणजे हा पर्याय कॅन्सल झाला. इथे 9 आहे हा पण कॅन्सल झाला. आता दोन ठिकाणी 6 आहे. मग 6 वजा 0 6. आता बघा इथे 2 आहे मग हा कटला. आता पुढचं सोडवायची पण गरज नाही. पर्याय क्रमांक डी. बघा 9 वजा 4 5. बघूया पुढील गणित. 2 अंकांची बेरीज 8 आणि त्याच 2 अंकांचा गुणाकार 15 आहे. तर त्यांच्या उभय पक्षाची बेरीज किती? उभय पक्ष म्हणजेच काय? तर बेरीज व्यस्त. बघा आता 2 अंक आपण या ठिकाणी x आणि y घेऊया. मग x आणि y यांची बेरीज 8. ठीक आहे. हे 2 अंक झाले. मग यांची बेरीज आपण घेतली 8. त्याच अंकांचा गुणाकार 15 आहे. म्हणजे x गुणेला y बरोबर 15. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचे? या उभय पक्षाची म्हणजे यांची बेरीज व्यस्त. मग आता x ची बेरीज व्यस्त काय येणार? बघा x ची बेरीज व्यस्त येते 1/x आणि y ची बेरीज व्यस्त येते 1/y. ठीक आहे. मग यांची आपल्याला बेरीज करायची. हे झालं व्यस्त. हे झालं उभय पक्षांची व्यस्त झालं. आपल्याला यांची बेरीज म्हणजे 1/x अधिक 1/y करा. मग इथे तिरपा गुणाकार करा. y ने 1 ला गुणा तर इथे y येईल आणि x ने 1 ला गुणा अधिक x खाली छेदांचा गुणाकार म्हणजे x गुणेला y. बघा आता y अधिक x. ठीक आहे. किंवा x अधिक y म्हणजे काय? 8. मग इथे येईल 8 छेद x गुणिला y म्हणजेच 15. 8/15. बघा पर्याय क्रमांक ए. बघूया पुढील गणित. काटकोन त्रिकोणाच्या कर्णाच्या बाजूच्या कोनांच्या मापांची बेरीज म्हणजे कोणता कोन असतो? आता त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज ही नेहमी 180 अंश असते. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज. मग काटकोन काय असतो? तर काटकोन हा एक आयताचा अर्धा भाग असतो. समजा आपण एक आयत काढला. हा झाला एक आयत. मग काटकोन त्रिकोण हा आयताचा अर्धा भाग जो त्याच्या कर्णाने विभागलेला असतो. म्हणजे हा आपण आता कर्ण काढला तर इथे झाला काटकोन त्रिकोण. बघा हा कोण आहे 90 अंशाचा आणि हा पण कोण आहे 90 अंशाचा. म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन जो असतो तो 90 अंशाचा असतो. आता आपण एक वेगळा काटकोन त्रिकोण घेऊयात. बघा आता हा कोण आहे 90 अंशाचा आणि काटकोन त्रिकोणाच्या समोरील बाजू याला आपण म्हणतो कर्ण. समोरील बाजू असते कर्ण. मग एक कोन 90 अंशाचा असतो आणि उरलेले जे दोन कोन आहेत समजा आता हा एक कोन आहे आणि हा कोन आहे यांची बेरीज असते
90 म्हणजे दोघांची मिळून बेरीज होते 90. आपल्याला विचारलं काय काटकोन त्रिकोणाच्या कर्णाच्या बाजूंच्या म्हणजे ही एक आणि ही एक यांच्या मापांची बेरीज किती 90 अंश. 90 अंशाला आपण काटकोन म्हणतो किंवा समकोन. पर्याय क्रमांक डी. धन्यवाद.